राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडी स्ट्रॉंग होत असताना आता भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची महायुती मात्र कमजोर होत आहे। त्यांच्यातील अनेक आमदार, खासदार, मंत्री, राहिलेले अनेक नेते हे महाविकास आघाडीमध्ये सामील होत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि शिंदे गट, अजित पवार गट बॅकफुटवर असताना त्यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत। आता काही दिवसांपूर्वी अनेक आमदार, अनेक मंत्री जे अगोदरपासूनच भाजपात आणि महायुतीत होते त्यांनी सोडचिठ्ठी दिली। आता सुद्धा एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की अजित पवार यांचे 1995 पासूनचे आमदार, माजी मंत्री आणि आताचे जे त्यांचे सहकारी जे सिंदखेड, राजा, बुलढाणा येथील आमदार असलेले राजेंद्र शिंगणे यांनी पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती दिलेली आहे। अजित पवारांबरोबर मी फक्त नाईलाज म्हणून होतो असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं। त्यामुळे आता जसं निवडणुका जवळ येतील तशा भाजपा, शिंदे गट आणि अजित पवारांना हे धक्के बसणार आहेत व अनेक आमदार, खासदार हे महाविकास आघाडीत येतील। त्यामुळे आता सत्ता कुणाची येणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याविषयी? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। धन्यवाद।